आजच्या एपिसोडमध्ये आपण रशियन सलाड प्लस रशियन सलाड सँडविच आणि त्यातनंही मी तो टोस्ट केला आहे हे दाखवणार आहोत। तुम्हाला अतिशय ही रेसिपी आवडेल। हल्ली मुलं घरात असतात, लॉकडाऊनमुळे सुद्धा त्यांना दिवसभर हल्ली घरातच आहेत, सतत काही ना काही खायला हवं असतं। लाडू, चिवडा, चकली, बिस्किट्स खाऊन पण कंटाळतात। तर तुम्ही हे असं त्यांना करून दिलं तर ते अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि ते खायला सुद्धा त्यांना आवडतं। हेल्थ वाईज सुद्धा हे चांगलं आहे। तर चला तर पाहूया आज आपण रशियन सॅलड आणि रशियन सॅलड सँडविच कसा करायचा आहे तो। हे मी जे आपले कच्चे बटाटे असतात त्यांना चिरून घेतले, अगदी मी छोटे छोटे क्यूब केले। एका पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे आणि आपण जे चिरून घेतलेले बटाटे आहेत हे यात आपण टाकणार आहोत। त्याला मी मीठ वगैरे काहीच लावलेलं नाहीये। रशियन सॅलड मध्ये जो बटाटा घातलेला असतो तो इतका 100% कुक नसतो। 3 ते 4 मिनिटात आपला बटाटा हा हाय फ्लेमवर पटकन शिजला जाईल, तेवढ्यासाठीच मी त्याचे क्यूब्स जे आहेत ते छोटे छोटे ठेवलेले आहेत। हा बटाटा आपण शिजलेला गाळणीवरती काढून घेतलाय कारण यातलं पाणी निघून जावं म्हणून, आणि याला याची जी कुकिंग प्रोसेस आहे पुढची ती थांबावी म्हणून, नाहीतर मग तो खूप शिजला जाईल। इथे मी बटाटा उकळलेलं जे पाणी आहे तेच पाणी पुन्हा मी आपल्या काही भाज्या ज्या आहेत त्या आपण ब्लँच करायला घेणार आहोत। ते जर कॉर्न्स असतील, अमेरिकन कॉर्न्स ते घेतले तरीही चालतील। माझ्याकडे सॅलडसाठी आज हे अवेलेबल आहे म्हणून मी हे घेतले आणि ह्याच गरम पाण्यामध्ये मी ह्या ज्या भाज्या आहेत घालून ठेवणार आहे। गॅसही वाचेल कारण हे पाणीही तेवढंच गरम आहे ज्याच्यामध्ये आपण बटाटा शिजवला होता। सॅलड करायची सगळी तयारी आपली झालेली आहे, फक्त आता आपल्याला काही असेंबल करायच्या आहेत गोष्टी त्या आपण सुरू करणार आहोत। ब्लॅक सॉल्ट आणि नॉर्मल सॉल्ट आहे, हे व्हिनेगर आहे, हे ब्लॅक पेपर आहे आणि सँडविच मसाला आहे। हा इंडियन स्टाईल आपण करणार आहोत त्यामुळे ऑप्शनल आहे। तुम्हाला अगदी रशियन सलाड करायचं असेल तर तुम्ही तो अवॉइड करू शकता। इथे मी हंग कर्ड घेतलंय, मेयोनीज घेतलंय आणि हे मी फ्रेश क्रीम घेतलंय, हे होममेड फ्रेश क्रीम आहे आणि पेयर आहे ते चिरून घेतलेलं आहे। तुम्ही पेयर ऐवजी ऍपलही घेऊ शकता। आपण एक बाउल घेतला आहे, याच्यामध्ये आपण सगळं मिक्स करणार आहोत। सगळ्यात आधी आपण कर्ड घालायचे। कर्ड आपल्याला पातळ नाही पाहिजे, आपल्याला कर्डची जी कन्सिस्टन्सी आहे ती घट्ट पाहिजे। तुम्ही जर पाणी असेल त्यातलं तर काढून टाका। मी यात आता मेयोनीज घातले, फ्रेश क्रीम घातले, व्हिनेगर घातले। ह्याला आधी व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला जर मेयोनीज जास्त आवडत असेल तर तुम्ही ते जास्त घातलं तरीही चालेल। मी हेल्थसाठी हे सलाड बनवते आहे सो मी या गोष्टी कमी करते। आपण हे व्हिनेगर घालणार आहोत। या व्हिनेगरने त्याला छान एक असा आंबटपणा येतो। आपण जे इथे ब्लॅक पेपर आणि सँडविच मसाला जो घेतलाय तो घालणार आहोत। नॉर्मल सॉल्ट घेतलाय आणि ब्लॅक सॉल्ट घेतलाय, तुम्हाला हवं असल्यास फक्त सॉल्ट व्हाईट सॉल्ट घेऊ शकता। एका पाठोपाठ एक आता आपण सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत। मी हा पहिल्यांदा कॅबेज घालते, कॅप्सिकम घालणार आहोत आणि बेल पेपर। भाज्यांची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार ठेवा, तुम्हाला कुठल्या जास्त आवडतात कुठल्या कमी आवडतात त्याप्रमाणे केलं तरी चालेल। ह्या ब्लँच व्हेजिटेबल्स आपण घालणार आहोत। टोमॅटो चिरलेला घालणार आहोत। आपलं जे पेर रेड पेर आपण होतं ऍपल ऐवजी घेतले ते घालणार आहोत। हे ऍपलच्याच वर्गामध्ये येतं त्याच्यामुळे तुम्ही तेही घातलं तरी चालेल, या फळाला पाणी नसतं जास्त। पाइनएप्पल आपण घेतलाय तो घालायचा, पाइनएप्पलचे चंक्स घालायचे आणि या सगळ्याला आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत। वर खाली करायचे जेणेकरून आपण खाली जे सलाड ड्रेसिंग केलं होतं ते पूर्ण ह्याला लागू शकेल। मध्ये मीठ लागलंय की नाही आपण टेस्ट करून बघायचंय। मी जास्त याच्यामध्ये लिक्विड फॉर्म आणलेला नाहीये, तुम्ही पाहू शकता, कारण त्याला जेव्हा डायनिंग टेबलवर ठेवायचं असतं त्यात पाणी सुटायला लागतं, तेव्हा ते करतानाच थोडं सुखं करा। माझं सॅलड रेडी झालेलं आहे। मी याच्यापासून तुम्हाला सँडविचही दाखवणार आहे। फ्रीजमध्ये आता झाकून ठेवणार आहे जेणेकरून ते चिल्ड होईल, कारण रशियन सॅलड हा नेहमी चिल्ड असतो। अननसाचा आंबट गोडपणा, ऍपल किंवा पेरचा गोडपणा या सँडविचला एक वेगळीच टेस्ट देतो। मी इथे हा मल्टीग्रेन ब्रेड घेतलेला आहे। मी आपण याच्यावर बटर वगैरे काहीही लावायचं नाहीये। तर मी मेयोनीज खूप कमी घातले, अदरवाईज तुम्ही बाकीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल की या सँडविचला तर मेयोनीज सँडविच असंच म्हणतात, पण मी याच्यामध्ये जास्त कर्ड घातलंय का तर मला त्याला हेल्दी व्हर्जन ठेवायचंय।
आपले सँडविचेस छान टोस्ट झालेले आहेत. आपण त्यांना सर्व करूया आणि ह्याच्याबरोबरही आपण सलाड पण खाऊ शकतो. आपलं मस्त रशियन सलाड सँडविच ॲज वेल एज सलाड दोन्ही तयार झालेले आहेत. सिझनिंग टाकते आहे सलाडवरती आणि हे चिल सलाड तुम्ही खाऊ शकता. आणि हे जे गरम गरम मी जे टोस्ट सँडविच केले आहेत किंवा साधा सँडविच हे तुम्ही खाऊ शकता. माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये माझ्या चॅनलला शेअर करा आणि असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी पाहत राहा खवय्येच कट्टा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स पण पाहायला मिळतील. धन्यवाद.